तर दिल्लीच्या जंतर मंतर परिसरात आंदोलन संपल्यानंतर शुकशुकाट पाहायला मिळतोय। जंतर मंतर परिसरातील आंदोलन संपल्यानंतर रात्रीपासूनच इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली। दिल्ली मेट्रो सेवा पूर्ववत झालेली आहे। आंदोलनादरम्यान 18 मेट्रो स्थानकं बंद होती। त्या आंदोलनावेळी जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा सुद्धा बंद होती। आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर रात्रीपासूनच इथली इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे। 3 दृश्य काल जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल फोनवरून अभिजित दिपके यांना माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी ती घोषणा तिथे केली आणि मग जो जल्लोष सुरू झाला जंतर मंतरवर ती दृश्य टीव्ही स्क्रीनवर डावीकडे मधली जी दृश्य आहेत ही तरुणांच्या तिथल्या जंतर मंतरवरच्या जल्लोषाची आहेत। एकच जल्लोष या तरुणाईमध्ये यावेळेला पाहायला मिळालेला होता। हातात तिरंगा घेऊन जोरदार एक प्रकारे जल्लोष हे सगळे तरुण या ठिकाणी करताना आपण पाहतोय। तर सीजेपीच्या ज्या 3 मागण्या होत्या त्या 3ही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर मग आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली आणि मग जंतर मंतर जे गेले 36 दिवस देशातल्या तरुण वर्गाने संपूर्ण परिसर हा भरून गेलेला होता ते सगळं जंतर मंतरचा हा संपूर्ण परिसर हा आता असा रिकामा झालाय। शुकशुकाट त्या ठिकाणी पाहायला मिळतो। गेल्या 36 दिवसांपासून जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं। काल 2:15 वाजता राजीनामा दिल्यानंतर 6 वाजल्यापासून जंतर मंतरचा परिसर खाली होण्यास सुरुवात झाली। अनेक देशभरातून विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी या जंतर मंतरवरती ठाण मांडून होते। घोषणाबाजी शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात करताना आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र 6 वाजल्यानंतर संपूर्ण आंदोलन संपण्याची घोषणा केल्यानंतर हे जंतर मंतर परिसर जो विद्यार्थ्यांनी गजबजून निघाला होता तो जंतर मंतर परिसर आता शांततामय वातावरणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। काल आंदोलन संपल्यानंतर रात्रीपासून ही इंटरनेट सेवा जी आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे आणि आता जंतर मंतरच्या परिसरामध्ये या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नवी दिल्ली।